करू नका, थोडा संयम ठेवा। अरे आपण मागणारे, भांडणारे, आंदोलन करणारे, देणारा तो आहे, त्यांनी दिलं नाही तर काय करायचं या। हेलो नमस्कार दोस्तों बजट 2025 की घोषणा होने के बाद पहली बार अशोक रावत जी ने ईपीएस 95 पेंशनों की मिनिमम पेंशन को लेकर यहाँ पर एक सभा के अंदर यहाँ पर बोले और उन्होंने ये भी बताया कि यहाँ पर जो गवर्नमेंट है उसने ईपीएस 95 पेंशनों की पेंशन में वृद्धि की है या उसमें कुछ यहाँ पर कुछ बातें की हैं और जो उनकी श्रम मंत्री से क्या बातें हुई, क्या इस बजट के अंदर ही हमारे पेंशनों की पेंशन में वृद्धि होने वाली थी, वो सब कुछ आपको यहाँ पर अशोक रावत जी ने बताया। ठीक दोस्तों, तो दोस्तों मैं आपको एक छोटी सी वीडियो के लिए बताऊंगा, उसके अंदर अशोक रावत जी आपको बिल्कुल सही तरीके से समझाएंगे और बताएंगे कि मैं आगे आपको वीडियो में बताने से पहले आप बताना चाहता हूँ, यदि आप मेरे चैनल पर नए, चैनल को सब्सक्राइब और वीडियो को लाइक जरूर कर लें ताकि मैं आपको इस प्रकार की हेल्पफुल वीडियो लाता रहूँ। ठीक दोस्तों, अशोक रावत जी ने यहाँ पर भाषण देते हुए कहा है कि यहाँ पर सोशल मीडिया, यूट्यूब पर बातें कर रहे हैं लोग कि यहाँ पर अशोक रावत जी एनएससी की टीम ने यहाँ पर मोदी जी से मिल चुके हैं और यहाँ पर जो मिनिमम पेंशन और मैक्सिमम पेंशन को लेकर यहाँ पर आंदोलन चल रहा है उसको यहाँ पर ठंडे व्यवस्था में छोड़ दिया है। तो दोस्तों उसको उन्होंने इस बात को भी यहाँ पर क्लियर कर दिया है कि मैं आप सभी पेंशनर की पेंशन में वृद्धि कराकर ही रहूँगा, आपको बिल्कुल टेंशन लेने की ज़रूरत नहीं है, अब आपकी ईपीएस 95 पेंशन की पेंशन में वृद्धि होगी। ठीक दोस्तों, काल आदरणीय वित्तमंत्र्यांनी जे बजेट पेश केलं त्यामध्ये ईपीएस 95 ची पेन्शन असा शब्द काही म्हटलेला नाही, बरोबर आहे का? आता काल मी एक यूट्यूब ऐकत होतो, अशोक रावत झूठ बोला, वो लोगों से पैसे इकट्ठा कर रहा है, वो बदमाश है, वो मोदी का आदमी है, म्हणून निराश होण्याचं कारण नाही। आपला संघर्ष मागच्या 8 वर्षापासून सतत चालू आहे, सतत, आणि या संघर्षाचा परिणाम म्हणून आदरणीय पंतप्रधानांनी आपल्याला 2 वेळ बोलावलंय आणि नुसतं बोलून फोटो नाही काढला। पुष्कळ लोक म्हणतात की राऊत साहेब जातात, म्हणतात आम्ही भेटलो, नुसता फोटो काढून येतात, असं नाहीये, असं करण्याचं काही कारणही नाहीये। त्यांनी आपल्याला बोलावलं आणि अर्धा तास चर्चा करून आपली समस्या समजून घेतली, त्याच्यानंतर त्यांनी काम मी करणार आहे पण यामध्ये ब्युरोक्रॅटिक अडचणी आहेत, म्हणजे प्रशासकीय अडचणी आहेत, करू नका, थोडा संयम ठेवा, संयम ठेवा। आता काल जसा ते बजेटचं अनाउन्समेंट झालं, मिस कॉल तर मला 87 आले, मी काही घेतले नाही, कारण सांगू काय, मी काय अर्थमंत्री आहे का? अरे आपण मागणारे, भांडणारे, आंदोलन करणारे, देणारा तो आहे, त्यांनी दिलं नाही तर काय करायचं हे आपल्या हातात आहे, बरोबर आहे का? तयारी आहे का? आपण संयमाने राहायचंय, आपलं काम होणार आहे। 20 डिसेंबरला आपल्याला श्रममंत्र्यांनी बोलावलं, श्रममंत्र्यांनी बोलावून सांगितलं तुम्ही माझ्यासमोर पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन करून तुमचा प्रश्न काय, तो कसा सोडवता येईल याच्यावर माझ्याशी चर्चा करा। आम्ही आपले 5 लोक गेलो होतो, मी होतो, आदरणीय वीरेंद्र सिंगजी होते, आदरणीय पीएन पाटील होते, आदरणीय रमाकांत नरगुणजी होते आणि आदरणीय राजीव भटनागर होते। हे 5 लोक आपण गेलो होतो, तिथे सीपीएफसी त्यांची पूर्ण टीम, लेबर सेक्रेटरीची पूर्ण टीम, या सगळे अवेलेबल होते। त्यांच्या समोर आपल्या वतीने आपण प्रेझेंटेशन केलं। त्या प्रेझेंटेशन मध्ये आपण त्यांना सांगितलं की तुमच्याकडे आज रोजी पेन्शन फंडात किती पैसा आहे, आणि आपण जे बोललो ते संपूर्ण पुराव्यानिशी बोललो, नुसत्या गप्पा मारल्या नाही, पुराव्यानिशी आपण सांगितलं की तुमच्याकडे एवढा पैसा आहे, त्या पैशात दरवर्षी 7.5 कोटी लोक जे कार्यरत आहेत
त्यांचं कॉन्ट्रीब्युशन किती येतं, आकडेवारी, तक्ता, चार्ट, सगळ्या गोष्टी केल्या. त्यात या दोन्हीचं मिळून दरवर्षी तुम्हाला किती व्याज मिळतं आणि मिळणाऱ्या व्याजातले किती तुटपुंजे पैसे तुम्ही आम्हाला पेन्शन म्हणून भीक वाटता, हे त्यांना आपण आकडेवारीने दाखवून दिलं. आणि त्यानंतर त्यांना